संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणजेच देवगड कृषी महोत्सव 2025. देवगड ग्रामविकास मंडळ, साईबाबा इव्हेंट आणि कृषी विभाग आयोजित खंडोबा महाराज यात्रेनिमित्तानं तालुक्यातील सर्वात मोठा देवगड कृषी महोत्सव 11 ते 14 फेब्रुवारी 2025. कृषी प्रदर्शन, कृषी परिसंवाद, लोककला, धान्य महोत्सव, देवगड कृषी भूषण पुरस्कार आणि कृषी तंत्रज्ञानाचा आविष्कार, महिला बचत गटाचा जागर. या कृषी महोत्सवात विविध आकर्षणे, अत्याधुनिक शेतीसाठी नवीन तंत्र प्रणाली. तेव्हा नक्की देवगड कृषी महोत्सवाला भेट द्या. 11 ते 14 फेब्रुवारी 2025. ठिकाण खंडोबा मंदिर, देवगड, हिवरगाव पावसा, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. शासकीय वाळू डेपोसाठी दिलेल्या जमिनीचा भाडेतत्व करार रद्द करावा अशी मागणी शेतकरी शोभा म्हस्के यांनी केली आहे. शिबलापूरचे तत्कालीन सरपंच प्रमोद बोंद्रे यांच्या सांगण्यावरून आम्ही भाडेतत्व करारावर शासकीय वाळू डेपो तसेच वाळू साठा करण्यासाठी आमचं शेत दिलं होतं. जागेच्या भाड्यापोटी मला प्रति एकर 30,000 रुपये असा दर ठरला होता. जवळपास 2 एकरहून अधिक शेती या डेपोसाठी गेली आहे. यापुढे हा करार रद्द करण्यासाठी तहसीलदारांना भेटले असल्याचं शेतकरी शामराव म्हस्के यांच्या पत्नी शोभा म्हस्के यांनी सांगितलंय. शिबलापूर या ठिकाणी गाळ अथवा गाळ मिश्रित वाळू उपसा करण्यासाठी ठेकेदार सुधीर जायभाये यांना वाळू डेपो मिळालाय. तर शोभा म्हस्के यांनी म्हटलंय की आजपर्यंत मला केवळ 30,000 रुपये मिळालेत. उर्वरित रक्कम लवकर द्यावी, तसेच यापुढे मला शेती करायची असल्यामुळं हा करार रद्द करून मला जागेचा ताबा तात्काळ द्यावा, अशी ही मागणी म्हस्के यांनी केली आहे. 9 महिन्याच्या याच्यावर दिलेली करारावर ते 9 महिने उलटून गेलेले. आता वर्ष कंप्लीट झालेले. मला त्यांनी अजून काही पैसे दिले नाही. 30,000 रुपये फक्त त्यांनी दिलेले. त्याच्यावर आज मला 30,000 रुपये त्यांनी दिलेले नाही. ती जमीन माझी 2 एकर त्यांच्याकडे आहे. 1 एकरचं तिने 30,000 रुपये कबूल केलेली. तशी 2 एकराची जागा म्हणजे ते 60,000 होतं. मग 60,000 त्यांनी मला द्याने आणि जागा माझी खाली करणे. करार संपलेला आहे त्यांचा. 25/1/2024 ह्या दिवशी माझ्याकडून त्यांनी सही घेतलेली माझ्या नवऱ्याची. आणि माझ्या नवऱ्याला ऐकायला येत नाही, मला पण काही कळत नाही त्यातलं. तिने मला तहसीलदार ऑफिसला पण नेलं नाही. इथंच माझ्या घरी सह्या घेतल्या. आणि ह्यो पुढचा स्टॅम्पर डबल स्टॅम्प पेपर आलाय. ते कोणाचे कधी केला काय केला हे आम्हाला माहीत नाही. आम्ही एकाच पेपरवर सही केलेली. तर शेतकरी आणि ग्रामस्थ हा वाळू डेपोच विक्रीसाठी मागत होते, असा आरोप ठेकेदार शरद जायभाई यांनी केलाय. मला त्रास देणाऱ्यांचे तसेच पूर्वी या लोकांबरोबर झालेल्या सर्व मीटिंगचे पुरावे माझ्याकडे आहेत. जर गरज भासली तर सर्व कागदपत्र मी प्रसारमाध्यमं तसेच सरकारी यंत्रणांना देत सार्वजनिक करेल, असा इशाराही ठेकेदार शरद जायभाई यांनी दिलाय. सदर शिबलापूर माळेवाडी डेपो हा संदीप गुगे, संजय कार आणि दिलीप उर्फ सुनील गुंतोडे हे माझ्याकडे मागत होते. परंतु माझा 45,13,210 रुपये सदर डेपोसाठी खर्च झालेले आहे. मी त्यांना म्हटलं की माझे सर्व पैसे मला रिटर्न द्या आणि सदर डेपो तुम्हाला घेऊन टाका. परंतु ते व्यक्ती माझे पैसे पण देत नव्हते आणि डेपो पण चालू करून देत नव्हते. मला खूप अडचणी आणत होते. परंतु माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानंवे 23/1/2025 माझा डेपो सुरळीत चालू झालेला आहे. ताबा देऊन सुरळीत चालू झालेला आहे व तिथून पुढे मला 1 वर्षाचा जो माझा कार्यरंभ आदेशामध्ये म्हटल्यानुसार 1 वर्षाचा कालावधी माझ्याकडे आहे. त्यानुसार माझा डेपो आता सुरळीत चालू झालेला आहे. त्यानंतर तेथील जे दिनकर गायकवाड आहे हे मला खूप त्रास देत आहे. प्रत्यक्षात घटनास्थळी दिनकर गायकवाड, दिलीप उर्फ सुनील गुंतोडे, ताबाजी गुंतोडे हे सर्व तिथे येऊन मला त्रास देत आहे की सदर डेपो हा चालू करू नका, या त्या गोष्टी सांगत आहे. त्यामुळे मी त्यांचे कोणतंही काही मनावर न घेता माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानावे 23/1/2025 डेपो चालू केलेला आहे व तो आता इथून पुढेही सुरळीत चालू राहील. एकीकडे शेतकरी तसेच ग्रामस्थ वाळू उपसा करण्यासाठी विरोध करतायत आणि शेतकरी तसेच ग्रामस्थच वाळू डेपो चालवण्यासाठी ब्लॅकमेल करतायत, असा ठेकेदारानं आरोप केल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. वैभव ताजने, सी न्यूज मराठी, आश्वी. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध.
याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753.